नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट शांभवी यशवंत तेंडुलकर आणि आज मी तुम्हाला ॲडल्टरीची डेफिनेशन एक्सप्लेन करणार आहे. ॲडल्टरी आता डिक्रिमिनलाइज जरी झालेली असली तरीसुद्धा ती अजूनसुद्धा ग्राउंड ऑफ डायव्हर्स म्हणून आपण ट्रीट करतो. आणि डिक्रिमिनलाइज का झाली, डिक्रिमिनलाइज होण्यामागची कारणं काय, मुळात म्हणजे त्या डेफिनेशनमध्ये असं काय होतं की ज्यामुळे ही डेफिनेशन आता डिक्रिमिनलाइज झालेली आहे, हे सगळं आपण आता ह्या व्हिडिओमार्फत शिकणार आहोत. सुरुवात करूयात आपण ॲडल्टरीच्या डेफिनेशन पासून. IPC मध्ये सेक्शन 497च्या अंतर्गत त्यांनी ॲडल्टरीची डेफिनेशन दिलेली आहे. ओके, ॲडल्टरीची डेफिनेशन आता आपण काय करूयात, फोड करून शब्द समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला कळेल की ॲडल्टरीची डेफिनेशन मुळात म्हणजे कुठून कुठे जाते, त्याच्यात कोण कोण इन्व्हॉल्व्ड आहेत, त्याच्यात काय असलं की ॲडल्टरी होते आणि काय नसलं की ॲडल्टरी होते, किंवा काय केलं नाही की ॲडल्टरी होणार नाही, हे सगळं आपण इन्ग्रेडियंट्स मार्फत समजून घेणार आहोत. पहिला आपण ॲडल्टरी म्हणजे काय ते समजून घेऊया. Whoever commits a sexual intercourse with a person whom he knows or by any reason believes to be a wife of another person. ओके, आता हे वाक्य आपण पहिलं समजून घेऊया. इथे मुळात 3 लोक आलेले आहेत, 3 व्यक्ती इथे आलेले आहेत. फर्स्ट अप इज whoever. whoever म्हणजे इथे असा पुरुष जो एका स्त्री बरोबर सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन करतोय, जिथे त्याला माहिती आहे की कुठच्याही कारणास्तव हे त्याला समजते की ती स्त्री विवाहित आहे. आता विवाहित आहे म्हटल्यावरती तिचा नवऱ्याचा इथे रेफरन्स येणार आणि जो तिसरा व्यक्ती आहे तोच म्हणजे इथे तिचा नवरा. कुठच्याही कारणास्तव जर त्याला हे माहिती असेल की ती स्त्री विवाहित आहे आणि तिच्याबरोबर जर तो सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन करत असेल तर, हे झालं आपलं डेफिनेशनचं पहिलं वाक्य. पुढे त्या वाक्याला जोडूनच त्यांनी दुसरं वाक्य डेफिनेशन मध्ये कुठलं वापरलेलं आहे, विदाउट द कन्सेंट और कनायवन्स ऑफ दॅट पर्सन, किंवा इथे हजबंड आपण म्हणूया. ओके, एक्सप्लेनेशन आपण घेतोय म्हटल्यावर आपण त्याला इथे हजबंड म्हणून आपण इथे वापरणार आहोत. कन्सेंट आणि कनायवन्स ह्या 2 शब्दांचा आधी मुळात आपण अर्थ समजून घेऊया. कन्सेंट मध्ये साधा सोपा अर्थ सहमती, अनुमती किंवा परवानगी ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे कन्सेंट. कनायवन्स म्हणजे काय, डोळेझाकपणा करणे किंवा दुर्लक्ष करणे, याला कनायवन्स म्हणतात. आता इथे जर तो नवरा, त्या पत्नीचा नवरा जर अशा पद्धतीच्या सेक्शुअल इंटरकोर्सला कुठच्याही पद्धतीने सहमती, अनुमती किंवा परवानगी देत असेल, किंवा जर त्याला हे माहिती आहे की अशा पद्धतीचा सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन होतोय आणि जर त्याच्या बाबतीत तो डोळेझाकपणा करत असेल किंवा दुर्लक्ष करत असेल, तर त्याला ॲडल्टरी म्हणणार नाही. ॲडल्टरी कधी घडते, जर नवऱ्याची कुठच्याच पद्धतीने कन्सेंट नसेल आणि कुठच्याच पद्धतीने कनायवन्स नसेल, तर या सेक्शुअल इंटरकोर्सला आपण काय म्हणणार, ॲडल्टरी म्हणणार. दुसऱ्या पॉइंटमध्ये अशा पद्धतीच्या सेक्शुअल इंटरकोर्सला ॲडल्टरी कधी म्हणणार, जेव्हा अशा पद्धतीचा सेक्शुअल इंटरकोर्स हा अमाउंटिंग टू रेप नसेल. आता अमाउंटिंग टू रेप म्हटल्यावरती आपल्याला रेपची डेफिनेशन स्टडी केली पाहिजे. IPC अंडर रेपची जी डेफिनेशन दिलेली आहे त्या डेफिनेशनच्या अंडर जर हा सेक्शुअल इंटरकोर्स बसत असेल तर ह्याला ॲडल्टरी म्हणणार नाही, मग त्याला अमाउंटिंग टू रेप किंवा त्याला आपण रेपच्या डेफिनेशन अंडर ट्रीट करणार. पण जर असं सेक्शुअल इंटरकोर्स अमाउंटिंग टू रेप किंवा रेपच्या डेफिनेशन अंडर आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला कळते की तो रेप नाहीये, तर त्यावेळेला अशा पद्धतीच्या सेक्शुअल इंटरकोर्सला काय म्हणणार, आपण ॲडल्टरी म्हणणार आहोत. पुढचा पार्ट काय, डिक्रिमिनलाइज झालंय म्हणजेच काय, आधी कुठेतरी हा क्राईम होता आणि क्राईम होता म्हणजे त्याला काहीतरी पनिशमेंट होती. पनिशमेंट काय होती, तर त्याच डेफिनेशनच्या अंडर IPC मध्ये त्याला पनिशमेंट काय दिलेली होती ते मी तुम्हाला सांगते. ॲडल्टरी जी व्यक्ती कमिट करते त्याला इम्प्रिझनमेंट एक्सटेंडेड अप टू 5 years ऑर फाईन ऑर बोथ, म्हणजे एकतर इम्प्रिझनमेंट किंवा फाईन किंवा दोन्ही, अशा पद्धतीने ॲडल्टरी कमिट करणाऱ्याला शिक्षा दिली जाऊ शकत होती. एक महत्वाचं वाक्य जे डेफिनेशनच्या शेवटी दिलेलं आहे ते म्हणजे where shall the women will not be considered as an abetter. आता अबेटर म्हणजे जर ती व्यक्ती, ती स्त्री कुठच्याही पद्धतीने त्या पुरुषाला जो सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन करतो आहे त्यांच्या विवाह संबंधांच्या बाहेर, तर त्याला ती इन्स्टिगेट करते किंवा त्याला ती उत्सुक करते की सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन व्हावा म्हणून, तर त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला इथे शिक्षा दिली जाणारच नाही, कारण तिला अशा पद्धतीने इन्स्टिगेटर किंवा अबेटर कन्सिडरच केलं जाणार नाहीये. म्हणजे आपल्याला कळून येते की इथे शिक्षा कोणाला दिली जाणार आहे, फक्त आणि फक्त त्या पहिल्या हुवेवर मध्ये जो आपण पुरुष समजून घेतला त्या व्यक्तीला इथे काय होणार आहे, पनिशमेंट होणार आहे.
थोडंफार तुमच्या लक्षात आलंच असेल की डिक्रिमिनलाइज होण्यामागचं कारण. पुढे आपण ते इन डिटेल समजून घेणारच आहोत. तर ही झाली इन टोटल आपली ॲडल्टरीची डेफिनेशन. ओके, आता मी तुम्हाला हीच डेफिनेशन एक इलस्ट्रेशन मध्ये एक्सप्लेन करते, म्हणजे समजायला अजून थोडं सोपं जाईल. एक आपण ए व्यक्ती घेऊयात, बी व्यक्ती घेऊयात आणि सी व्यक्ती घेऊयात. ए ही अशी व्यक्ती आहे जो आपण हुवेवर समजून घेतला, म्हणजे तो आहे थर्ड पार्टी पर्सन, अ थर्ड पार्टी मेल. इथे बी आपण कन्सिडर करणार आहोत, ती म्हणजे विवाहित स्त्री, आणि सी कन्सिडर करणार आहोत या विवाहित स्त्रीचा हा विवाहित नवरा, म्हणजे त्यांचा एकमेकांमध्ये विवाह संबंध आहे. ते कोण? बी आणि सी. आता ए आणि बी मध्ये काय आहे? सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन झालेला आहे. आता ह्या सेक्शुअल इंटरकोर्सला तो जो सी आहे त्याचं काय नसावं? कन्सेंट नसावं आणि कनायवन्स नसावं, मुळात म्हणजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या एला माहीत असावं की ही स्त्री विवाहित आहे. कुठच्याही पद्धतीने कदाचित त्याला माहीत असेल, कुठच्याही कारणास्तव त्याला माहीत असेल की ही विवाहित आहे. ओके, हे झालं दुसरं मेजर रिझन. आणि तिसरं रिझन काय, किंवा तिसरं इन्ग्रेडियंट काय, की हा सेक्शुअल इंटरकोर्स रेप नसावा. तरच काय होणार आहे, या दोघांनी जो सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन केलेला आहे ए आणि बी ने, त्याला आपण काय म्हणणार आहोत? ॲडल्टरी म्हणणार आहोत. आता इथे ॲडल्टरी केल्यावरती शिक्षा कोणाला होणार आहे? तर हा जो ए आहे, जो हा सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन करतोय, त्यालाच ती शिक्षा दिली जाऊ शकते. इथे बी ही जी स्त्री आहे तिला कुठच्याच पद्धतीने अबेटर किंवा ती क्राईम करणारी क्रिमिनल अशा पद्धतीने ट्रीट केलं जाणार नाहीये. हे डेफिनेशन मध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. हे झालं ॲडल्टरीची डेफिनेशन आणि त्यानंतर त्याचं इलस्ट्रेशन. आता आपण त्याचे इन्ग्रेडियंट्स समजून घेऊयात, म्हणजे ॲडल्टरी कधी घडणार नाही हे आपल्याला समजेल. पहिलंच मी तुम्हाला एक एक्सप्लेन केलेलं होतं की जर ह्या पुरुषाला माहिती आहे की ही स्त्री विवाहिता असेल, जर आता ह्या पुरुषाला माहीतच नसेल की ही स्त्री विवाहिता असेल, तर पहिलाच इन्ग्रेडियंट काय होत नाहीये? सॅटिस्फाय होत नाहीये. दुसरा इन्ग्रेडियंट काय आहे की जर त्या नवऱ्याचं कुठच्याही पद्धतीने ह्याला कन्सेंट असेल किंवा कनायवन्स असेल, तर या सेक्शुअल इंटरकोर्सला काय म्हणणार नाही तुम्ही? ॲडल्टरी म्हणणार नाही. तिसरा मेजर इन्ग्रेडियंट म्हणजे काय? ॲडल्टरी कोणामध्ये घडते? फक्त आणि फक्त एक पुरुष आणि एक विवाहित स्त्री. जर तोच सेक्शुअल इंटरकोर्स जर त्या व्यक्तीने एखाद्या अविवाहितेबरोबर केलेला असेल किंवा एखाद्या विधवेबरोबर केलेला असेल, तर त्याला ॲडल्टरी म्हणणार नाही. ॲडल्टरी मी पुन्हा एकदा सांगते, एखाद्या विवाहित स्त्री बरोबरच घडते. आणि शेवटचा एक आपण इन्ग्रेडियंट समजून घेणार आहोत, तो म्हणजे काय आहे? इथे कुठच्याही पद्धतीने तो पुरुष जर अशा पद्धतीचा सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन केल्यानंतर त्याला जर रेपच्या डेफिनेशन मध्ये आपण फिट करू शकलो, तर या सेक्शुअल इंटरकोर्सला ॲडल्टरी न म्हणता रेपच्या डेफिनेशन मध्ये सॅटिस्फाय केल्याबद्दल आपण त्याला रेपचं इन्ग्रेडियंट वापरणार. पण तो जर रेप नसेल तर आणि तरच काय होणार आहे? हे सगळे इन्ग्रेडियंट सॅटिस्फाय झाल्यानंतर त्याला आपण ॲडल्टरी म्हणणार आहोत. आता डिक्रिमिनलाइज होण्यामागचं कारण काय? तर ॲडल्टरीमध्ये असे काही लकुनाज आहेत किंवा आपण ड्रॉबॅक ज्याला म्हणतो किंवा कमतरता ज्याला आपण म्हणतो, त्या अशा आहेत की त्यामुळे आत्ताच्या काळात 2018 नंतर ही डेफिनेशन डिक्रिमिनलाइज करण्यात आलेली आहे. ते म्हणजे काय? कारण ॲडल्टरी घडल्यानंतर ती स्त्रीला कुठच्याच पद्धतीने ॲलिगेट केलं जाऊ शकत नाही. जरी मग तिने इन्स्टिगेट केलं असेल, जरी मग ती अबेटर असली तरी सुद्धा, इन रियालिटी जरी ती अबेटर असली तरी सुद्धा डेफिनेशन म्हणते की ती अबेटर नाही, म्हटल्यावर ती अबेटर नाही आणि त्यामुळे तिला शिक्षा नाही. शिक्षा कोणाला दिली जाणार? फक्त आणि फक्त त्या पुरुषालाच दिली जाणार आहे. बरं, इथे जर तो पुरुष विवाहित असेल तर त्याच्या बायकोचे हक्क कुठेच कन्सिडर केलेले नाहीत. जर तिला वाटत असेल की त्या स्त्रीने, ही जी पहिली विवाहित आहे, तिला ॲलिगेट करावं, तर ती तिच्यावर ॲलिगेशन्स लावू शकत नाही, कारण डेफिनेशन मध्ये कुठेच असं म्हटलेलं नाहीये की ती स्त्री कुठेतरी क्राईम करते किंवा त्या स्त्रीचा कुठेतरी इथे रेफरन्स आहे क्राईम घडण्याबाबतीत, असं कुठेच मेन्शन केलेलं नसल्यामुळे ती स्त्री पूर्णपणे काय झालेली आहे? प्रोटेक्ट झालेली आहे, सेफ झालेली आहे. खांद्यावर कोणाच्या येत आहे हा सगळा क्राईम केल्या बाबतीतचा लोड? तो सगळा त्या पुरुषाच्या वरती येतोय. आणि असे बरेचसे लकुनाज असल्यामुळे बऱ्याचशा अशा केसेस झाल्या ज्यामध्ये ॲडल्टरी चॅलेंज करण्यात आली होती. आता मी तुम्हाला त्या केसेसची नावं सांगते की कुठे कुठे या ॲडल्टरीला चॅलेंज केलेलं आहे. युसुफ अब्दुल अझीजची जी पहिली केस झाली, त्यानंतर सौमित्री विष्णूची जी केस झाली, त्यामध्ये या दोन्ही केसेसमध्ये कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ ॲडल्टरी चॅलेंज करण्यात आलेली होती. बिकॉज देर इज अ बायस्ड डेफिनेशन दॅट फॉल्स आउट इन द इंडियन पिनल कोड.
बायसनेस आपल्याला कळला कारण की स्त्रीला पूर्णपणे वगळलंय आणि पूर्णपणे पुरुषाला ॲलिगेट केलेलं आहे की पुरुषच तो क्राईम करतोय असं इथे कन्सिडर केलेलं आहे. बरोबर. आता कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीचा रेफरन्स कुठे येतो? डिपेंडिंग अपॉन द इक्वालिटी. कॉन्स्टिट्यूशन आपल्याला काय सांगतं? देर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन. बरोबर. मग अशा पद्धतीचं जर डिस्क्रिमिनेशन होत असेल तर मग पुरुषाच्या अधिकारांचं काय? आणि हे सगळं कन्सिडर केल्यानंतर 2018 मध्ये जोसेफ साईनच्या केसमध्ये ॲडल्टरी काय करण्यात आली? डिक्रिमिनलाइज करण्यात आली. आणि आता ॲडल्टरी क्राईम नाही. म्हणजे जरी सुद्धा जर एखादा पुरुष एखाद्या विवाहित स्त्रीबरोबर सेक्शुअल इंटरकोर्स मेंटेन करत असेल आणि ॲडल्टरीचे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आपण पाहिले ते जर सगळे सॅटिस्फाय होत असतील तर डेफिनेटली ॲडल्टरी घडली म्हटलं पाहिजे आपल्याला. मग आता ही जर ॲडल्टरी जर घडली तर ही ॲडल्टरी आता काय असणार आहे? ग्राउंड ऑफ डायव्होर्स म्हणून ट्रीट केली जाणार आहे. पण ॲज अ क्राईम म्हणून त्या पुरुषाला कुठच्याच पद्धतीने शिक्षा दिली जाऊ शकत नाही. जोसेफ शानच्या केसचा जजमेंट स्टडी केला तर तुम्हाला सगळे हे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात तुम्हाला क्लिअर होऊन मिळतील. आता ह्या तीनही केसचा रेफरन्स मी इथे मुद्दाम दिलेला आहे. पण ही केस आपण इनडेप्थ ह्यातली कुठलीच केस आपण इथे इनडेप्थ स्टडी करणार नाही. कारण हा व्हिडिओ आपण टोटली ॲडल्टरी समजून घेण्यासाठी केलेला आहे. केसेसचा रेफरन्स मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही ह्या तीनही केसेस इनडेप्थ जर स्टडी केल्या तर तुम्हाला कळेल डिक्रिमिनलाइज होण्यामागची सगळी कारणं तुम्हाला तिथे इन एक्सप्लेनेटरी फॉर्म तिथे तुम्हाला मिळून जातील. आता या ॲडल्टरीचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे का? आता आपल्याला रेट्रोस्पेक्टिव्ह आणि प्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट माहिती आहे. बरोबर. प्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे एखादी गोष्ट आज ठरवली तर त्यापासून पुढे त्याचा इफेक्ट चालू होणार म्हणजे प्रोस्पेक्टिव्ह. आणि आज एक गोष्ट ठरवली तर त्याचा इफेक्ट हा मागे घडलेल्या घटनांपासून पुढे होणार म्हणजे काय होणार? तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट होणार. मग आता ॲडल्टरी 2018 मध्ये जी डिक्रिमिनलाइज झाली त्याचा मागच्या केसेसवर इफेक्ट होणार आहे का? तर रेजी वर्सेस स्टेट ऑफ केरला ही केरला हायकोर्टची एक केस आहे. अशीच आंध्र प्रदेश हायकोर्टची केस आहे. अशा बऱ्याच अजून केसेस आहेत जिथे ॲडल्टरीच्या डिक्रिमिनलायझेशनचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट पण तुम्हाला स्टडी करायला मिळू शकतो. ही झाली ॲडल्टरीची डेफिनेशन. ॲडल्टरी कधी घडते, ॲडल्टरी कधी घडणार नाही हे सगळं मी इथे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. धन्यवाद.